ब्रेकनंतर स्वागत। तर गेल्या 1.5 महिन्यापासून जळगाव जिल्ह्याचं तापमान हे 40शी पार राहिलंय। यामुळे जळगावचे वैभव म्हणून ओळख असलेल्या मेरून तलावात केवळ 40% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन झाल्यानं पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याचं सांगण्यात येत आहे। मेरून तलावाच्या जलसाठ्याचा आमचे प्रतिनिधी किशोर पाटील यांनी हा आढावा घेतलाय। काही दिवसांपासून उष्णतेचा पारा हा वाढत असल्याने या उष्णतेचा परिणाम जळगाव शहराचा वैभव असलेल्या मेरून तलावावर सुद्धा झाला आहे। आपण आता जळगाव शहराच्या मेरून तलावावर आहोत। या ठिकाणी उष्णतेचा पारा वाढल्यामुळे होत असलेल्या बाष्पीभवनामुळे जळगाव शहराच्या मेरून तलावामध्ये केवळ 40% एवढा जलसाठा हा शिल्लक राहिल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आहे। गेल्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला होता आणि त्यामुळे मेरून तलावामध्ये 80% एवढा जलसाठा होता। मात्र सातत्याने उष्णतेमध्ये वाढ होत असल्याने आणि उष्णतेचा पारा हा 40° पार झाल्यामुळे या ठिकाणच्या जलसाठ्याचं बाष्पीभवन होत असून या ठिकाणच्या जलसाठ्यामध्ये जलसाठा हा कमी होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। यंदा जर पाऊस कमी झाला तर हा मेरून तलाव जो आहे तो कोरडा ठाक पडण्याची भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यंदा मान्सूनचं जोरदार आगमन व्हावं आणि जोरदार पाऊस होऊन हा मेरून तलाव 100% भरून ओव्हरफ्लो व्हावा अशीच मागणी या ठिकाणच्या पर्यटकांसह नागरिकांमधून व्यक्त होत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।